मित्रांनो, माझं नाव आचार्य शिवाजी पवार आहे। मी वर्ग 7मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाकळगाव। मी आज तुम्हाला वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे आजींचा ज्ञान खजिना। या पुस्तकाची लेखक तृप्ती अंतरकर। या पुस्तकाची किंमत आहे 30 रुपये। या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि हे पुस्तक जसे प्रकाशित झालेले आहेत तसेच आणखी पुस्तक या प्रकाशित झालेले आहेत। तर मी त्यापैकी हे पुस्तक घेतले। मी हे पुस्तक आमच्या शाळेच्या ग्रंथालयामधून घेतले। या पुस्तकाप्रमाणेच ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तके आहेत, जसे की शास्त्रज्ञांची, महान नेत्यांची, तर आणि रोजनिशीसारखी म्हणजेच एका मुली म्हणजे पिऊची वही म्हणजेच तिने तिच्या वहीमध्ये रोजनिशी लिहिली, असे अनेकच पुस्तके आहेत। विज्ञानाची तर काही गोष्टींची असे खूप पुस्तके आहेत। त्यापैकी मी हे पुस्तक वाचले। या पुस्तकामध्ये एका आजीची गोष्ट आहे। एका वाडीमध्ये एक आजी राहत होती। त्या वाडीमध्ये 9 ते 10च घरं होती, पण ते सर्वजण खूप मिळून मिसळून राहत होते। ते सर्वजण शेतात जात होते, पण त्या आजी एकट्याच राहत होत्या। त्या आजींजवळ कोणीच नव्हते। त्या आजी एकट्याच राहत होत्या। त्या गावामध्ये सर्वांची मिळून 9 ते 10 मुले होती। ती मुले दररोज शाळेत जात होती। मग ती मुले अशीच 1-2 दिवस शाळेत गेली। चौथ्या दिवशी ती मुले शाळेत गेल्यानंतर त्यांना तिथे सांगितण्यात आले की उद्यापासून आपल्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत, तर उद्यापासून कुणीही शाळेत यायचे नाही। आणि त्यांना सर्वांना उन्हाळ्याचा अभ्यास दिला। ते लेकरं म्हणाले, सर एवढासा अभ्यास हा तर आम्ही एका दिवसात संपवून टाकतो। मग त्या सर्व लेकरांनी शाळेचा शेवटचा दिवस खूप चांगल्या प्रकारे संपन्न केला। त्यांना शाळेतून घरी दररोज असे वाटे की कधी शाळा सुटते, पण त्यांना त्या दिवशी असे वाटत होते की शाळेतून घरीच जाऊ नये, कारण की त्या दिवशी त्यांना कुणीच शिकवत नव्हते। सर्व शिक्षक त्यांना म्हणाले होते, तुम्हाला जे करायचं ते करा, कारण की शाळेचा शेवटचा दिवस, आणखी तुम्हाला 1.5 ते 2 महिना शाळेचं तोंडही पाहायला भेटणार नाही, म्हणून आज तुम्हाला जे करायचं ते करा। मग ती मुले शाळेत खूप खेळली। सर्वांनी शाळेत चिठ्ठ्या खेळल्या, लपन-छुपन असे अनेक प्रकारचे खेळ त्यांनी खेळले होते आणि त्यांनी शेवटचा दिवस खूप आनंदाने पूर्ण केला। मग ती सर्व मुले घरी आली। ती सर्व मुले एका झाडाखाली जाऊन बसली आणि ते म्हणाली, आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्या 1.5 ते 2 महिने आपण काय करायचं? आपला तर अभ्यास 10 ते 12 दिवसात कंप्लीट होईल आणि मग उरलेल्या दिवसात काय करायचं? तर तेवढ्यात तिथे आजी आल्या आणि त्या आजीने ते सर्व ऐकले। त्या आजी म्हणाल्या, मुलांना तुम्ही दररोज माझ्याकडे गोष्टी ऐकायला येत जा, मी तुम्हाला दररोज एक गोष्ट सांगत जाईल। ती मुले आनंदाने नाचत होती। आपला उन्हाळ्याचा असा नाही तर तसा कसा तरी वेळ जाईल। मग ती मुले दररोज त्या आजीकडे जात होती। त्या आजीने त्यांना एक गोष्ट सांगितली। त्या आजी म्हणाल्या, मुलांनो, मुंग्याला साखर का टाकतात? तर ते मुले म्हणाले, त्यांना चोरून खावे न लागेल आणि हक्काचं अन्न खायला मिळेल। तर आजी हसल्या आणि म्हणाल्या, नाही रे मुलांनो, त्यांना याच्यामुळे साखर टाकतात की त्या आपल्या मुलांना चावू नाही व सुखी राहाव्या। मग दुसऱ्या दिवशी परत तीच मुले तिथे आली आणि मग त्या आजी म्हणाली, मुलांनो, कोरफड कोणाला वाटते की चांगली आहे? मुलं म्हणाले, छी, आम्हाला तर वाटते कोरफड खूपच घाणेरडी आहे। तर आजी म्हणाली, नाही, कोरफड वरून काटेदार आहे, पण आतून ती कोरफड एवढी छान आहे की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही, कारण ती आपल्याला खूप कामी पडते, जसे की तोंडाला लावण्यासाठी आणि काही आयुर्वेदिक औषधं करण्यासाठी सुद्धा कोरफड आपल्याला कामी पडते। आणि कोरफडप्रमाणेच अनेक तुळशीची झाड अशी झाडे आपल्याला
आपल्याला औषध तयार करण्यासाठी कामी पडतात. तर त्या कोरफडीला कधीच घाणेरडी म्हणायचं नाही, कारण ती आपल्या खूपच कामी पडते. धन्यवाद.